जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आलतो आज माऊली किल्ल्यावर ट्रेकसाठी आणि इथे आल्यावर आम्हाला समजलं की माऊली किल्ला आणि धबधबा पर्यटकांसाठी बंद आहे. तर आता आम्ही बघतोय इथे कोणी दिसत तर नाहीये. तिकीट घरी येते तिथे पण कोण नाही आणि खाली पण आम्हाला कोण बोललं नाही की बंद आहे वगैरे. आम्ही 2-3 जणांना विचारलं की रस्ता कुठे आहे, ते काही बोलले नाही. आम्हाला रस्ता सांगितलं फक्त आणि कोणी माहिती पण नव्हती दिली किंवा सोशल मीडियावर पण आम्ही माहिती काढली तर त्याच्यावर पण काही कोणी सांगितलं नव्हतं की माऊली किल्ला बंद आहे. पण आता आम्ही इथे एवढ्या लांब येऊन तब्बल 48 ते 50 किलोमीटरचा आम्ही प्रवास करून इथे माऊली किल्ल्यावर आलतो आणि इथे आल्यावर आम्हाला समजलं की बंद 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 माऊली गड व धबधबा पर्यटकांसाठी अशा काळासाठी बंद राहील. पण ती डेट पण तिथे नाहीये आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. कदाचित रस्त्यात जर आमच्या मनात आलं तर आम्ही काळू वॉटरफॉलला जाऊ शकतो, पण तिथे पण दरड कोसळले आणि बघू. आम्ही जरा आता विचार करतो. तर तुम्ही जर येणार असाल तर माऊली गडाला भेट द्यायला तर नक्की एकदा माहिती काढा व्यवस्थित. इथे विचारा, इथे जर नंबर वगैरे असेल कोणाचा लिहिलेला तर मी देतो. तर भेटूया आपण आता पुढच्या लॉग मध्ये. तर बाय बाय. तर जय शिवराय मित्रांनो, मी प्रशिक बांगर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आपण आज चाललोय माहुली फोर्टला, जे लोकेटेड आहे आसनगावला. तर समाधाननी थोडा लेट केला आणि आम्ही आता निघलोय नागपूरहून. आम्हाला 8:30ला निघायचं होतं. समाधान नेहमीप्रमाणे लेट झालाय. साहिल आम्हाला भेटणार आहे मुरबाडला आणि सार्थकला आता आम्ही घेऊन जाऊ तोंडलीवरून. तर लॉग कंटिन्यू करा, मजा येणार आहे आणि तुम्हाला माऊली किल्ल्याचा संपूर्ण इतिहास माझ्या पद्धतीने जसा मला देता येईल तसा मी देण्याचा प्रयत्न करील. तर भेटूया पुढे, कंटिन्यू करा लॉग. तर आता आम्ही सार्थकला घेतलाय, 3 सीटेत आम्ही. तर आम्ही आता सुरुवात केली मुरबाडवरून. आता आपण भेटू शहापूरला. साहिल भेटला आणि समाधानला त्याच्या गाडीवर आम्ही शिफ्ट केला. तर आता शहापूरला भेटूयात. निघतोय आम्ही आता. बाय बाय. मुरबाडवरून आम्ही आलो सापगावला. सापगाव नंतर आम्हाला जायचं होतं शहापूरला आणि शहापूरवरून आम्हाला पोचायचं होतं आसनगावला. आसनगावला पोचल्यानंतर तुम्हाला मानस मंदिरकडे जाण्याचा मार्ग निवडायचे आणि तिकडून तुम्हाला रस्ता भेटेल माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्याचा आणि तिथून आम्ही गेलो. जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर तुम्हाला आसनगाव स्टेशनला उतरून माहुली किल्ल्याकडे जाणाऱ्या रिक्षा भेटतील आणि त्यांना बसून तुम्हाला माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी यायचे. माहुली गावातून किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत पोहोचायला साधारण 2.5 ते 3 तास लागतात. पावसाळ्यात येथे हिरवाईने नटलेले जंगल व धबधबे दिसतात, त्यामुळे हा काळ ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला असून तो साधारणपणे 2815 फूट उंच आहे. ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला मानला जातो, म्हणजेच द एव्हरेस्ट ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट. तर आम्ही रस्त्यात एक दादा भेटला आणि त्याला आम्ही विचारलं की दादा आम्हाला एक पर्यायी रस्ता सांग माऊली किल्ल्यावर जाण्याचा. तर तो बोलतो की इथून लेफ्ट मारा आणि हा जो उद्यान आहे तिथून लेफ्ट मारला आम्ही आणि अशी एक स्वच्छतागृह इथे लागतं आणि तिथे आम्ही गाड्या पार्क करून आम्ही निघलोय. अशी पायवाट लागते तुम्हाला आणि तिथून सरळ जायचं आहे. त्या दादानी सांगितलं की एक ओढा लागेल तुम्हाला, तो पार केल्यावर तुम्ही रस्त्याला मिळाल माऊली किल्ल्याच्या. आणि बोलतो भरपूर लोकसुद्धा या रस्त्याचा वापर करतात. तर थोडे नाराज झालो होतो आम्ही सगळेच, कारण एवढं लांब येऊन माऊली गड आम्हाला बंद दिसला त्याच्यामुळे. पण आम्ही प्रयत्न करतोय, जर रस्ता भेटला तर आम्ही नक्की वरती जाऊ, जरी हार्ड असला तरी. पण एवढं लांब येऊन रिटर्न घरी जाणं म्हणजे जरा अवघड वाटतं आम्हाला. तर बघू आता. अशा दगडी तुम्हाला जर दिसल्या रस्त्यात
तर समजून जा की आजूबाजूला ओळ किंवा नदी आहे असं आम्हाला समाधाननी थोडं सांगितलं. बघू आता किती लांब आहे नदी. आम्ही चालत चालत आलो आणि परत एकदा माऊलीच्या पायथ्याशी आता आम्ही इथून रिटर्न फिरतो. चाललंय तरी काय आज आम्हाला कळत नाहीये. हा रस्ता आता आम्ही तिथून रिटर्न फिरलोय आणि आता कंटिन्यू करतो इकडे. मगाशी जो आम्ही लेफ्ट मारला तिथून आम्ही आता पुढे जाऊन मागे आलो आणि परत आता राईट मारलाय. सकाळी जेव्हा आम्ही इथे एंटर झालो तेव्हा जो व्ह्यू होता अतिशय सुंदर. अजून सुद्धा माऊली किल्ला आम्हाला क्लिअर दिसत नाहीये कारण धुक्याची चादर पसरले पूर्ण. ही आम्हाला रस्त्यात एक छोटीशी नदी लागली आणि तिथवरून आता आम्ही जातोय पुढे. तर तुम्ही कंटिन्यू करा लॉग. तर रस्त्यात समाधानच्या माहितीनुसार एक आम्हाला ओढा लागला आणि तिकडून आम्ही आता चालतोय रस्त्यात. सो काका भेटले रस्त्यात एक. त्यांनी आम्हाला सांगितलं का इकडून जा आणि आय थिंक आम्ही जो ब्रिज येतो 10-15 मिनिटानंतर चालल्यावर कमानीतून आतमध्ये आल्यावर तो ब्रिज आम्हाला आय थिंक लागलाय. दाखवतो मी तुम्हाला इथून जर दिसला तर मला. तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा ब्रिज आणि त्याच ब्रिजवर आता मी आहे. तर निघलो आता आम्ही इथून. तुम्हाला पुढचं सगळं मी दाखवतो आणि माहिती देतो. इथे अशी एक सूचना फलक एक पाहायला मिळतो आपल्याला आणि ते नक्कीच वाचून पुढे जा. तर आता आम्ही सुरुवात केली ट्रेकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मजा येणार आहे लॉगला. तुम्ही कंटिन्यू करा लॉग. आता मी जरा चालतोय कारण वाट निसरडी आहे. येणार असाल तर म्हणजे पावसाळ्यात जर येणार असाल तर शूजचा वापर नक्की करा. मी प्रत्येक लॉगमध्ये सांगतो ट्रेकला जाताना शूज वापरा. थोडं वरती चढल्यानंतर अशी एक सेफ्टी ग्रिल आपल्याला पाहायला मिळते जिथे व्ह्यू पॉईंट आहे. आम्ही येताना तुम्हाला दाखवू. तर अर्धा पाऊण तास ट्रेक केल्यानंतर थोडी विश्रांती घेतोय. सार्थक आणि मी. समाधान आणि साहिल गेलेत पुढे नेहमीसारखे. हे असे मध्ये मध्ये पॅच लावलेत असे तुम्हाला आधार घेण्यासाठी. ही धुक्याची चादर पसरले. एवढा मस्त नजारा येत आहे की भारीच वाटतं ट्रेक करायला. पण दम पण भरपूर लागतो आणि इथून थोडी कठीण चढाई आहे. तर आता जातोय मी वरती. समाधान आणि साहिल मला वाटतं पोचला असेल. आम्ही खूप ब्रेक घेतला कारण सार्थकला जरा दम लागतोय. मी माझा ट्रायपॉड पण त्याला दिलाय चालायला पण त्याने तो बंद केला. तर आता भेटू थोडं पुढे गेल्यावर. 10:30 वाजल्यापासून आमचा हा चौथा 5वा ब्रेक आहे. सार्थक तर माझा बघू शकता तुम्ही. 5 मिनिटं जडलो का बोलतो मला चक्कर येते, मला चक्कर येते. डेंजर काम झालंय. आता आम्ही परत प्रयत्न करतो वरती चढायचा. तर माऊली किल्ल्याला माउंट एव्हरेस्ट ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट का म्हटलं जातं ते आम्हाला अर्ध्या पाऊण तासातच समजून गेलं जेव्हा आम्ही ट्रेकला सुरुवात केली. कारण भरपूर ट्रेक आहे याच्यात. मला वाटलं थोडंफार सपाटी असेल मध्ये आहे पण एवढी पण नाही जेवढा मी विचार केला होता.
आणि पावसामुळे झाडं झुडपं वाढलेत, त्यामुळे इथलं वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य एवढं जबरदस्त आहे. जर तुम्हाला जर माऊलीला यायचं असेल तर पावसाळ्याच्या एंडला आणि हिवाळ्याच्या स्टार्टला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आता मी तुम्हाला दाखवतो. ही माझ्या मागे जी पिवळ्या फुलांची झाडं तुम्हाला दिसतात ती एकदम तुमचा थकवा दूर करतील. इथे आल्यावर मन मोहित करून टाकतात ही इथली झाडं आणि हे इथलं सौंदर्य. माझ्या मागे तुम्ही बघू शकता दरी आहे आणि धबधबा पण आहे. धबधब्याचा आवाज येत असेल तुम्हाला. तर समाधान आणि साहिल वरती गेलाय, सार्थक खाली थांबलाय, त्याला जरा जास्तच दम लागलाय आणि मी एक्सप्लोर करतोय इथली झाडं झुडपं. अशा ग्रिल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. सपोर्ट द्यायला किंवा काठाडा म्हणू शकतो आपण, कारण खाली डायरेक्ट दरी आहे आणि जर इथून पाय वगैरे घसरला तर तुम्ही डायरेक्ट दरीत. एवढं वैतागलाय ना मला, बोलतो परत तू मला काय कधी बोलू नको ट्रेकला, मी येणार पण नाही. सॉरी, 10:25ला आम्ही कमानीपासून स्टार्ट केलं होतं आणि सार्थक आता किती वाजलेत? आता 12:30 झालेत. म्हणजे 2 तास आम्ही चालतोयच अजून आणि 2 तासात आम्ही मला वाटतंय 10 ते 12 ब्रेक घेतलेत. जास्त ब्रेक घेतात. हा, प्रशिक दादा, बरोबर. प्रशिक दादामुळे सार्थकनी जास्त ब्रेक घेतलेत. ही जी धुक्याची चादर बघताय तिथे माऊली किल्ला आहे आणि तिथेच आपल्याला फायनल डेस्टिनेशन आहे आपलं. त्या धुक्याच्या चादरीच्या मागे माऊली किल्ला आहे आणि सकाळपासून आलोय पण माऊली किल्ल्याचं दृश्य आम्हाला काय ते मनमोहित करणारं दृश्य आम्हाला पाहायला नाही मिळालं. आमच्या ठाणे जिल्ह्याची शान आहे माऊली किल्ला आणि तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. येताना जर धुकं गेलं तर 101% मी तुम्हाला दाखविलच इथलं सौंदर्य. भरपूरच लांब आहे, मला वाटतं हा शेवटचा टप्पा असावा. मागे बघू शकता तुम्ही आणि खालची बाजू पण बघू शकता. खाली गेलो तर डायरेक्ट दरीत. असं नाही होणार कधीच, कारण चल आपण चल पुढे चल. काय परत आयुष्यात माझा साधा काम असला तरी पण फोन नाही उचलणार असं आता मला वाटायला लागलंय. सार्थकला मी कोंडाने केव्जला घेऊन गेलतो तेव्हा मला वाटतंय अर्धा पाऊण तासाचा ट्रेक होता तो, त्याच्यामुळे त्याला काही वाटलं नव्हता. पण आता सार्थक असते. गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की थांब जय असते असते. सार्थक पाय जर घसरला इथं तर कार्यक्रमच. हा बापा, कॅमेरा हातात घेऊन ट्रेक करणं खूप अवघड आहे, जरा जास्तच अवघड आहे. एवढं डोफे फुट एकाला लागतं. समाधान आणि साहिल, सल्यूट आहे तुम्हाला, सल्यूट आहे तुम्हाला खरंच.
स्ट्रेंड बघून आम्हाला पाणी सुटलं. काय अंगाला पाणी सुटलं आमच्या. ते कसं काय गेलं काय माहिती. आपल्याला जायचं कुठं आता. हा बघ, हा एक पॉइंट आहे इथं. भरपूर रील्स इंस्टाग्रामवर इथल्या जो मागे दगड आहे तिथल्या पाहायला मिळतात. जरा जास्तच निसरडी वाट आहे आणि एकदम छोटासा रस्ता आहे. तरी मी तुम्हाला नक्कीच दाखवील. सध्या मी एकटा इथं म्हणून जास्त रिस्क घेत नाही. इथल्या रील्स असतात भरपूर या दगडावरती आणि तुम्ही जर येत असाल मित्रांनो तर त्या दगडा बिगडाच्या भानगडीत काही पडू नका. कारण खाली डायरेक्ट दरी आहे दोन्हीने चारी बाजून. एवढी रिस्क काही घेऊ नका. मी पण नाही घेत. मी आता जातो पुढच्या वाटेला. मगाशी ना जरा जास्तच दम लागला होता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही लॉक बंद केला होता. पण आता भरपूर ब्रेक घेतल्यानंतर आणि अथक प्रयत्नांनी आम्ही पुन्हा एकदा लॉक चालू केलाय. सो यू कंटिन्यू गाईज. बा खतरनाक काय व्ह्यू बघ कसा आहे. ही जी प्लेस आहे जबरदस्त, एकदम जबरदस्तच. भारीच वाटलं हे बघून. खरंच जेवढा थकवा चढताना जाणवतो तेवढं वरती आल्यावर निघून जातो. हे मी भरपूर जणांकडून ऐकलं होतं आणि ते आता मी स्वतः अनुभवलंय. भारीच. इथे आता आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतोय मित्रांनो. तर भेटूया आता थोड्या वेळात. आपल्याला तिकडे जायचे वरती इथून सरळ. आणि तिकडे नाही आहे आता इकडून आपण आलोय आणि ही खाली दरी तुम्ही बघू शकता. एवढा भारी व्ह्यू आहे ना, एकदम सुंदर. मजा झाली. असा व्ह्यू बघायला भेटला ना की अशा ठिकाणांवर किती जरी चढताना दम लागला तरी पुन्हा पुन्हा यायची इच्छा होते. आणि आपल्या महाराजांचा इतिहास आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्तच जरा मजा वाटते चढायला किंवा तो उत्साह वाटतो चढताना. एकदम भारीच पॉइंट आहे हा. करायचा काय जाम बेकार. पाय आमलट डायरेक्ट. आता याचा पाय आमलत शब्द नाही माझ्याकडे. हे चल मस्त दिसतो आता. भंडारगड, माहुलीगड आणि पळसगड यांचा मिळून होतो दुर्ग त्रिकूट म्हणजेच माहुली. वरती आल्यानंतर आपल्याला अशी ग्रिल पाहायला मिळते आणि भगवा ध्वज बघून भारीच वाटलं वरती. इथे ही सीडी आहे लोखंडाची आणि आता ती पार केल्यावर मला वाटतं हा शेवटचा टप्पा असावा. कारण भगवा झेंडा बघितला आहे तर मनाला एकदम प्रसन्न वाटते. वरती आल्याचा सुख भेटते आता मला. तर जातो आता वरती. तर आपल्या भगव्या ध्वजाच्या नंतर आम्ही पुढे सरळ चालत आलोय. एक्झॅक्ट माहीत नाही आम्हाला पण की रस्ता कुठे आहे. कारण हे झाडं झुडपं एवढी वाढलेत की काहीच दिसत नाही. काहीतरी दिसतंय. इथे एक पाण्याचं टाकं आहे. इकडे एक रस्ता जातो, एक इकडे जातो. नक्की समजत नाहीये कुठे जाऊ. आवाज तर येतोय. जातो आता वरती. इकडे वाटतं ना. तर आम्ही
जो पाण्याच्या टाकीच्या लेफ्ट साईडून रस्ता जात होता त्याचा आता आम्ही अवलंब करतो. आता बघू आम्ही बरोबर जातोय का नाही, नाहीतर मग आम्हाला जर काही चुकीचं वाटलं तर आम्ही रिटर्न फिरूच. पण हा रस्ता मला योग्य वाटतोय. पण डेंजरस काम आहे. एकटा माणूस आला तर हरवल. श्रीगोल तिला हरवलं का काय आधी तर आम्हाला थोडं वाटतंय रस्ता असल्यासारखा. इथे बॅनर लावलाय महादरवाजाकडे जाण्याचा मार्ग. तर माहुली किल्ल्याच्या वरती आल्यानंतर पाण्याची जी टाकी आहे त्याच्या पुढून आम्ही लेफ्ट घेतला आणि सरळ चालत आलो. त्याच्यानंतर आम्हाला थोडं पुढे आल्यावर अशी एक खाली उतरायची जी उतरंड आहे ती लागली आणि तिथून महाराजांचं एक स्मारक आहे वरती माहुली किल्ल्यावर ते आम्हाला दिसलं आणि ते मी आता तुम्हाला खाली उतरून दाखवतो. एकदम प्रसन्न वाटतं इकडे वरती आल्यावर. खाली जो खालून वरती येताना जो दम लागलेला जो थकवा वाटत होता शरीराला तो आता पूर्णपणे निघून गेलाय. तर आम्ही आता डबे आणलेत ते खातो आणि तुम्ही जर येणार असाल तर सोबत नक्की काहीतरी खायला आणा, कारण पूर्ण रस्त्यात वरती येईपर्यंत खायला आणि प्यायला काही नाही आहे. जे पाण्याचे टाके आहेत त्याच्यातून तुम्ही पाणी पिऊ शकता. तर तुम्हाला आता मी सीन दाखवतो आणि महाराजांचं स्मारक दाखवतो आणि हे जे खाली भुयार दिसतं त्यात आपण जाणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर भेटू आता पुढे. इकडे खाली आल्यानंतर तुम्हाला अशा दाखवून अशा आम्ही मगाशी भाकर खात होतो त्याच्यामुळे आम्हाला एक्सप्लोअर नाही करता आलं पूर्ण. तर तिथे बघू शकता तुम्ही, दिसत नसेल मी कदाचित दिसत अंधार आहे. आणि महादरवाजाच्या इथे आलो. पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला आणि इकडे सुद्धा खोल्या आहेत. इथे आपण खाली एंट्री केली की पूर्ण मला दाखवायचा प्रयत्न करतो मी. अंधार आहे त्याच्यामुळे जाऊ शकतो. आणि हा आता आपण महादरवाजाचे महादरवाजा आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी. पूर्णपणे पडीत अवस्थेत आहे. थोडाफार अवशेष राहिला आहे माहुली किल्ल्याचा आणि संवर्धन पण चांगलं करतात लोक इथले लोकल लोक आहेत ते. बघू शकता तुम्ही माझ्या मागे. आणि नक्की एकदा व्हिजिट करा माहुली गार्डन. ते तिथून मेन एंट्री होती पण पूर्ण दरड वगैरे कोसळले त्याच्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. आणि आम्ही ज्या रस्त्यात आलो त्या रस्त्याचा शक्यतो आता वापर केला जातो. खाली धबधबा आहे आणि आता आपण बघूया. त्यांना कल्याण दरवाजा कुठे आहे? तिकडे आहे. तर धुकं असल्या कारणाने आपल्याला बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर नाही करता येत, कारण आपण भरपूर लॉग पावसाळ्यातच केले त्याच्यामुळे भरपूर गोष्टी आपल्या राहिल्या बघायच्या किल्ल्यांवर गेल्यावर. आणि आतासुद्धा तेच झालं आहे. तिथे दगडामध्ये कोरलेल्या प्राण्यांचे अवशेष आहेत. आणि फोटो काढलाय ना तू? फोटो मी टाकेलच. आणि हे बघा इथे पण आहे. आणि एक इथे असा मला कळस वाटतोय हा. तर
ठीक आहे, आता आपण निघूयात कारण भरपूर उशीर होईल घरी जायला. आणि आमचे मित्र समाधान, साहिल आणि सातक इथे. अरे मला वाटतं ते दीपोत्सवचे कार्यक्रम होता. हां, कदाचित मला वाटतं दिवाळीला किंवा शिवजयंतीला दीपोत्सव होत असेल इथे, कारण भरपूर दिवे बघायला मिळाले आल्या. किल्ला बांधणाऱ्या मुघलांपासून सुरुवात करून 1485 मध्ये हा किल्ला निजामशाही राजवंशाच्या आधिपत्याखाली आला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो 2दा जिंकला आणि पुरंदराच्या तहात तो मुघलांना परत दिला. 1670च्या मध्यापर्यंत मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात जोडला. माहुली किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असून बरीच तटबंदी अजूनही शिल्लक असल्याने इतिहासप्रेमींसाठी हा एक कसा आकर्षण वाटला आहे. तुम्हाला माझा माहुली किल्ल्याचा लॉग हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लॉग आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आता भेटूया नवीन आणि पुढच्या लॉगमध्ये. तर बाय बाय.